अरे काय भावा चाललंय? सूर्य उगून किती वेळ झाला आणि अजूनपर्यंत चाललाय. गावात येणार आहेस का नाही? कर्फ्यू झाल्या गावात. कशासाठी कर्फ्यू आहे? कोरोना. कोरोना? तरी मला वाटलं तुझं रात्री मी टीव्हीला बातमी बघितली होती कोरोना बद्दल, म्हणजे त्यासाठीच कर्फ्यू चालू आहे वाटतं. हा? आणि मग सगळ्यांनी मास्क तरी बांधले पाहिजे. ती कोरोनाचा प्रसार जो आहे हा कमी झाला पाहिजे, तर फिरायला बाबा भेटेल, नाही तर भेटणार नाही आपल्याला. बरं येणार आहेस का नाही? नाही येणार? ठीक आहे ठीक आहे. मग एक काम करूया, हे कोरोना बद्दल घरी बातमी सांगितली पाहिजे. मी घरी जाऊन तेवढं सांगायचं तोंडाला मास्क लावायला, आणि मी पण माझ्या घरी सांगतो मास्क लावायला. आईला कोणतरी खोकरी यायला लागले, आता त्यांना पण मास्क दिला पाहिजे. हा चल 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 आजी अहो दोन तिथं पोरं तिथं खोकत होती. तोंडाला बांधा, करोना आलाय, लक्षण तोंडाला बांधून घ्या. करोनाचे लक्षण आले बरं का. मी जाऊन पुढे सांगतो आणखी. हॅलो. अहो ती रात्री टीव्हीला जी बातमी बघितली कोरोना बद्दल, त्यासाठी जरा दक्षता घेतली पाहिजे. हो हो हो. हा तुम्ही तिकडे आहे ना, मग तुम्ही वर दक्षता घ्या म्हणजे झालं. हो नमस्कार. नमस्कार नमस्कार. उठाय की माय बाप, लागली या झोप. गुजरात जाऊन या, एवढी चोखवाची खेप. रुग्णालयात जाऊन सर्दी खोकला मिटवूया की ताप. बरोबर आहे. प्रशासनाचे नियम पाळूया, पाणी प्रशासनाला साथ देऊया. खरंय खरंय खरंय. तुम्ही जे म्हणता ना तेच वाक्य खरंय. म्हटलं का भाऊ? बरोबर 100% पटलं. खरंय. ह्यो तर विनया बोलतोय. अरे विनोद, हा मास्क घे मास्क, आणि सगळ्याला सांग की कोरोनाचे प्रसार कमी व्हावं ह्यासाठी. बरोबर बरोबर बोलला. त्याला पण बोलवा, इकडे बाबा, इकडे इकडे. त्याला पण मास्क एक वाटा. हा विनयातर्फे मास्क तोंडाला लावा, तोंडाला बांध, आणि सगळ्यांनी नियम पाळा, आणि जमावानं कोणी गर्दी करायची नाही आणि काय नाही. या कोरोनावर बंदी जर घातली तरच आपला फायदा होणार आहे. बरोबर आहे. इथून पुढे सगळ्यांनी सावध व्हा, पुढील भाग लवकरच येत आहे. नमस्कार मंडळी, आपण पण शासनाचे नियम पाळा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.